जर उद्यापासून तुमच्या सॅलरी स्ट्रक्चर मध्ये मोठा बदल झाला तर टेक होम सॅलरी कमी झाली पण पीएफ आणि ग्रॅच्युटी वाढली. सरकारचे नवीन 4 लेबर कोड्स आता लाखो कर्मचाऱ्यांच्या आयुष्यावर मोठा परिणाम करू शकतात. पण नेमके हे बदल काय आहेत? कर्मचाऱ्यांसाठी फायदा की नुकसान आणि तुमच्या पगारावर याचा काय परिणाम होणार? आजच्या व्हिडिओमध्ये आपण सगळं डिटेल्स मध्ये समजून घेणार आहोत. भारत सरकारने जुने 29 लेबर लॉज रिप्लेस करून 4 नवीन लेबर कोड्स आणले आहेत. हे 4 कोड्स आहेत: 1. कोड्स ऑन वेजेस, 2. इंडस्ट्रियल रिलेशन्स कोड, 3. सोशल सिक्युरिटी कोड, 4. ऑक्युपेशनल सेफ्टी कोड. सरकारचं म्हणणं आहे की यामुळे लेबर लॉज सोपे होतील आणि वर्कर्सला जास्त प्रोटेक्शन मिळेल. पण अनेक कर्मचारी आणि युनियन्स याबाबत चिंता व्यक्त करत आहेत. सर्वात मोठा बदल सॅलरी स्ट्रक्चर मध्ये होऊ शकतो. नवीन नियमानुसार बेसिक सॅलरी प्लस डीए हे टोटल सॅलरीच्या किमान 50% असणं आवश्यक ठरू शकतो. याचा अर्थ काय? पीएफ कॉन्ट्रीब्युशन वाढू शकतो, ग्रॅच्युटी अमाऊंट वाढू शकते, पण टेक होम सॅलरी कमी होण्याची शक्यता आहे. उदाहरणार्थ, जर तुमचा पगार 40,000 असेल तर बेसिक सॅलरी वाढल्यामुळे पेन्शन डिडक्शन जास्त होऊ शकते. अनेक एम्प्लॉईज आता विचारत आहेत, पीएफ वाढणं चांगलं की वाईट? एका बाजूला मंथली सॅलरी कमी मिळू शकते पण दुसऱ्या बाजूला रिटायरमेंट सेव्हिंग्स वाढू शकतात. यामुळे पीएफ कॉर्पस मोठं होऊ शकतं, ग्रॅच्युटी अमाऊंट वाढू शकते, फ्युचर सिक्युरिटी इम्प्रूव्ह होऊ शकते. पण इमिडिएट खर्चासाठी एम्प्लॉईजवर प्रेशर येऊ शकते. सोशल मीडियावर 4 दिवस वर्क वीक आणि 12 तास शिफ्ट्स बद्दल खूप चर्चा सुरू आहे. काही रिपोर्ट्सनुसार कंपन्यांना फ्लेक्झिबल वर्क स्ट्रक्चर देता येऊ शकते, म्हणजे आठवड्यात 4 दिवस काम पण दिवसाला जास्त तास. पण अजून सर्व राज्यामध्ये फायनल इम्प्लिमेंटेशन झालेली नाही. नवीन लेबर कोड्स मध्ये गिग वर्कर्स आणि प्लॅटफॉर्म वर्कर्स साठी सोशल सिक्युरिटी बेनिफिट्स चा मुद्दाही महत्वाचा आहे. उदाहरणार्थ, डिलिव्हरी वर्कर्स, ऍप ड्रायव्हर्स, फ्रीलान्सर्स, तसंच महिलांना नाईट शिफ्ट मध्ये काम करण्याची परवानगी सेफ्टी मेजर सोबत मिळू शकते. तर आता मोठा प्रश्न असा आहे, हे लेबर कोड्स कर्मचाऱ्यांसाठी फायदेशीर ठरणार की मोठा धक्का देणार? टेक होम सॅलरी कमी होईल पण पीएफ आणि ग्रॅच्युटी वाढू शकतात. तुमच्या मते हे नियम योग्य आहेत का? कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि अशाच ईपीएफओ, पीएफ, पेन्शन आणि गव्हर्नमेंट अपडेट्स साठी इन्फो मराठी या आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.